आमचे दोन ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. संतोष वळवी मॅन फ्रॉम ब्राह्मणगाव तसेच रुफेश दांडेकर मॅन फ्रॉम चिंचोटी दांडेकर पाडा इथून मात्र ते बिलॉंग करत आहेत. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर मग अचूक कामगिरी पंचांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. हा खेळवला जाणार नाहीये. त्यानंतर आई गावदेवी स्फोट नागळे आणि जय भवानी स्फोट वंगणपाडा या दोन संघाने अगदी उपस्थित राहायचं आहे. चला मॅचला झाली आहे सुरुवात. आम्ही देतोय पुन्हा एकदा दोन्ही टीमला इष्टाबळक शुभेच्छा. पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर धनेश वाघ हा सज्ज झाला आहे. सलामीची जोडी आपण पाहिली बोबत बॉईज संघाची तर रवी सोहळे आणि त्याला साथ देण्याकरता राकेश नाणकर हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर मग डीप मिड विकेट, त्याच्यानंतर एक लॉंग ऑनला आहे आणि एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन पॉइंट, शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर. ओ यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला अगदी दिशा दिली आहे. सुशांत पुढे आलेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत रवी सोहळेच्या बॅटमधनं 2 धावा इथून मात्र पूर्ण होताना आपण पाहणार आहोत. चांगला स्ट्रोक होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 2 धावा निश्चितच या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. रवी सोहळे असा विचार केला तर मग एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे बोबत बॉईज बोबतपाडा या संघाचा. पहिल्या बॉल वरती आपण पाहिला तर मग 2 धावा त्याने या ठिकाणी पूर्ण केलेत. धनेशचा पुढील बॉल. ओ यावेळेस स्टेप आउट होणे खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी गोलंदाजानं बॅटरचं फुटफोर ओळखलं आणि हलकीच लेंथ आहे ती अगदी मागे खेचली आणि तिथून हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न तो झाला सक्सेसफुल. प्ले अँड मिस असंच म्हणावं लागणार आहे की हा चेंडू आला आहे डॉट. मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला पाहायला मिळतोय. रवी सोहळेचा झेल मात्र यावेळेस पकडला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये झेल आपण पाहतोय हा पकडला जातोय. रवी सोहळेचा खेळ इथून मात्र संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळेल. विश्वाची माझे गावाची गावदेवी पुढील बॉल. ओ यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता रोशन याने, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 4 धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 2. चांगली गोलंदाजी आतापर्यंत धनेशने या ठिकाणी केली आहे. ओ अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलच्या मेरिट मध्ये जाऊन स्ट्रोक खेळणं खूप गरजेचं असतं. फुटवर देखील खूप चांगला असायला हवा क्रिकेटच्या पटलावरती. जेव्हा तुम्ही ऑन साइड वरती खेळत असता तेव्हा मात्र तुमचं फुटवर्क, तुमची बॅट क्लिप, चेंडूवरची नजर
अशा काही ज्या गोष्टी आहेत ना त्या निश्चितच चांगल्या असायला हव्यात. यावेळेस फुटवर्कचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. चेंडू जातोय मिडऑन क्षेत्राच्या दिशेनं. आकाश वाघ त्या ठिकाणी येत आहेत, चेंडूला पकडतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलंय ते म्हणजेच 3 या अंकावरती. थोडीशी धीमी सुरुवात झालीये धाव फलकेला ते म्हणजे बोबत बॉयच्या संघाची. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. त्या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र बनवाव्या लागणार आहेत. सुरुवातीला 2 फलंदाज आपण पाहिले होते, राकेश नानकर अँड रवी सोहळे, परंतु राकेशला आतापर्यंत संधी मिळालेली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग रवी अँड रोशनच्या माध्यमातून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नांना साथ मिळालेला नाहीये. या पहिल्या षटकामध्ये म्हटलं गेलं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी जी बिकट परिस्थिती आहे ना ती आपल्याला पाहायला मिळते बोबत बॉयच्या संघाची. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मिस्टर आकाश वाघ हा सज्ज झाला आहे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पॉवर प्लेचं बंधन होतं ते मात्र हटलेलं आहे. जसं 5 तुम्ही लावू शकता, परंतु 6 पेक्षा जास्त लावू शकत नाहीये. आकाश सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतोय काहीतरी अडथळा निर्माण झाला आहे त्या ठिकाणी. सकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण निश्चितच पाहायला मिळते. हळूहळू थोडीशी उष्णता देखील वाढली जाईल यात काही शंका नाहीये. स्पीड शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीला हलकेसा बॅटर बेट झाले, त्याच्यानंतर यष्टीरक्षक अगदी आपण चेंडू पाहिला तर मग डीप स्लिपच्या दिशेनं हा निघून गेला होता. आणि निश्चितच चुकीचे कॉलिंग पाहायला मिळाले आणि रोशन सोहळे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. धक्का क्रमांक 2 बसतोय तो म्हणजेच बोबत बॉयज या संघाला परतावं लागले. रोशनला देखील डगआउटच्या आशयाला. सुरुवातीला हलकेसा बॅटर बीट झाले, त्याच्यानंतर धन्यवाद. थँक्यू सो मच. विशाल जाधव न्यू बॅटर आलेत. आकाशचा पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय चेंडूला मात्र ढकलले ऑन साइडला. चेंडू जातोय ब्लॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्राच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलतोय. चेंडूची अचूक पैकी करेपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी राकेश नानकेरच्या बॅटमधनं येताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 7 अंकांवरती. कालच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त मॅचेस मात्र पाहायला मिळाल्या होत्या. पुढील बॉल फुल टॉस बॉल. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सुशांत त्या ठिकाणी होते. येस नो बॉलचा इशारा येतोय. भीमर चेंडू हाताळला गेला म्हणजेच नो प्लस 2 म्हणजेच ह्या 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि या 3 धावेनं धावफलक पाहिलं तर मग पोचलं जाईल 10 अंकांवरती आणि येणारा पुढचा बॉल देखील फ्री असणार आहे. तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय, परंतु तिसरा अंपायर घेताना आपण लवकरात लवकर घ्यायचा आहे.
वेल निघून गेल्यानंतर मग पंच देखील त्याच्यावरती लक्ष देणार नाही, ह्याच्यावरती देखील तुमचं लक्ष असू द्या. आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन येतोय नो बॉल, म्हणजेच येणारा पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा टेपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत. झेल पकडला होता यावेळेस, परंतु 2 धावा देखील पूर्ण केल्यात. अतिशय सुंदर अनिमित्र विकेट यावेळेस पाहायला मला 2 खेळाडूंमध्ये, राकेश अँड विशाल. चांगले पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप करावे लागणार आहे, कारण चांगली पार्टनरशिप या ठिकाणी जर बनली तर मग धावा देखील चांगल्या बनवू शकतील बोबत बॉईज या संघाकरता. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले तर मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. संदीप त्या ठिकाणी होते, चांगले फिल्डिंग संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पुढील बॉल पुन्हा एकदा आखो टप्प्याची लोन होती ती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत. पहिल्या अटॅम्प मध्ये झेल मात्र सुटला होता, परंतु दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल पकडला गेलाय आणि अशा प्रकारे परतावं लागणार आहे ते म्हणजेच राकेश नानकर विशाल जाधव या खेळाडूला. धक्का क्रमांक 3 बसतोय बोबत बॉईज या संघाला. धन्यवाद, थँक्यू सो मच. न्यू बॅटर आपण पाहतोय भावेश भंडारी. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला आहे. पुढील बॉल आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न भावेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप दिंडाने खूप चांगले प्रयत्न केले होते. जवळजवळ आपण पाहिला तर मग मिडॉन वर्ण जवळजवळ शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर काळ चेंडूला हवेमध्ये आपण पाहिलं होतं. दोन्ही षटकांचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 3 बाद 15 धावा. अजूनही दोन्ही षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. दोन्ही षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील, काय घडेल काय बिघडेल निश्चितच आपण पाहणार आहोत. तोपर्यंत घेऊया आपण एक छोटासा डेज ब्रेक. महालक्ष्मी आई तुझी ये आठवण, डहाणूगडाची तू मालकीन, आई मंदिरी येन तुला नारळ फोडीन, विवेडगडाची तू वाघीन. नंबर 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. करण भंडार आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल करण भंडारचा ऑन साइडला खेळले गेलेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 16च्या घरामध्ये. इथून जो घेर आहे ना तो एक्सचेंज करावा लागणार आहे. कुठल्या तरी एका खेळाडूला जोखीम आहे, रिक्स आहे, ती मात्र घ्यावी लागणार आहे बॅटिंग मध्ये. भावेश आहे, भावेशला देखील आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा ह्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 18 या अंकांवरती. भावेश भंडारी अँड यावेळेस आपण पाहतोय राकेश जो सलामीला आलाय. ऑन साइडला खेळले गेलेत.
चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्येला देखील मिळाला आहे मोठा आकार. धावसंख्या यावेळेस पोचली जातीये 22 अंकांवरती. आता मात्र इथून आपण पाहिलं तर मग थोडासा जो पाय आहे तो एक्सलेटर वरती ठेवला गेलाय भावेश भंडारीच्या माध्यमातून. चांगल्या धावा भावेशच्या बॅट मधनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल. हो यावेळेस हा नो बॉल. हातातून चेंडू निसटला गेलाय आणि त्याचा मात्र परिणाम या ठिकाणी दिसून येत आहे. 1+1 नो +1 म्हणजेच ह्या 2 धावा एक्स्ट्राच्या सुरूमध्ये धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक पोहोचले गेले 24च्या घरामध्ये. वेळेस संदीप धिंडा यांनी काहीतरी मेसेज दिला आहे कारण भंडाऱ्याला. ओ ऑन साईडला खेळलेत. प्रीहिटचा बॉल. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. आकाशाला गवसणी घालणारा हा स्टूक राकेश नानकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. षटकार आलाय. षटकारांना धावसंख्या पोचली गेली 30 अंकांवरती. पुढील बॉल. वेळेस चांगला स्टूक आहे कव्हर पॉइंटच्या दिशेनं. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळले होते बॅटर राकेश. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाल्या जातील. 2 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 32 अंकांवरती. आता मात्र धावफलक जे आहे ते अग्रगण्य स्थितीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी गाडी जी आहे ते बॅकफुटवरती राहिली होती बोबत बॉईज या संघाची, परंतु भावेश भंडारी आलेत आणि त्याच्यानंतर राकेश नानकरचा देखील चांगला साथ मिळाला गेला या 3ऱ्या ओव्हरमध्ये. पुढील बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल हाताला होता. ऑन साईडला खेळले गेले. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर क्षेत्राच्या दिशेनं. ओ चेंडूची खराब फेकी आली आहे. बॅकअप देखील चुकवलं गेलंय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3 धावा इथून मात्र पळून पूर्ण केल्या आहेत धावफलकावरती. 3 धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 35 लॉस 3 विकेट. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जेव्हा पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला होता तेव्हा मात्र फक्त आणि फक्त 3 धावा होत्या, परंतु दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा येताना आपण पाहिल्या, परंतु हे षटक खूप महागडं राहिलं गेलंय चंदुका स्पोर्ट सारजा या टीम करता. आता आपण इथून 4थं षटक देखील पाहणार आहोत, परंतु मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय. आपण देखील एक छोटासा डीज ब्रेक या ठिकाणी घेऊया. लांब लांब रांगा लागल्या गो आईच्या दर्शनासाठी. धन्यवाद. अभिषेक गांगडा. पहिलाच बॉल धीम्या गतीने फेकलाय. ऑन साईडला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण मिडॉन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 36 आकड्यांवरती. अभिषेकच्या खात्यातील हा पुढील बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले गेलेत. गॅप मध्ये चेंडू अगदी वेगाने प्रस्थान करतो. सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावांकरता येतोय हा षटकार. 4
थँक्यू सो मच. असं वाटलं होतं 30च्या आतमध्ये हे धावफलक थांबवलं जाईल, परंतु आपण पाहतोय भावेश भंडारी मैदानाच्या आतमध्ये आला आणि अक्षरशः गेम त्याने मात्र फलटवलाय. पुढील बॉल हो, यावेळेस पुलर बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र मिळालीच जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 41 अंकांवरती. अजून सुद्धा तिन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. अभिषेकचा पुढील बॉल ओ, हल्ली किसी लाईट या ठिकाणी दिली होती बॉलला, परंतु टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. सलीम मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला जाईल 42 अंकांवरती. अजून सुद्धा दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 4 ओव्हरचा हा मॅच पाहतोय. सुरुवातीला थोडीशी धीमी सुरुवात झाली होती धावसंख्येला. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले गेले तर भावेश आकाश वाघ त्या ठिकाणी येत आहे. चेंडूला फील्ड करताय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावफलक पोचले गेले 44 अंकांवरती. आता मात्र इथूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे फर्स्ट इनिंग मधला. अभिषेक गंगडा आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. राईट ना मोर द विकेट ना हा पुढील बॉल फुल टॉस बॉल आणि यावेळेस चेंडूला फाटवलंय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय हा महत्वाचा चौकार 4. सुंदर देऊल देऊलाने कोण बाई गवली. आई गाव देवी माय तयाशी हाय आगरी.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचा मी करतो सहर्ष स्वागत. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 48-48 आणि जवळजवळ आपण पाहतोय 49 धावा इथून मात्र चेस करायच्या आहेत चंदुका स्पोर्ट सारजा या संघाला. संदीप धिंडा आणि सुशांत वाघ हे दोन फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती विशाल जाधव हे सज्ज झालेत. 49 धावा 4 ओव्हर मध्ये मात्र बनवायच्या आहेत. तर सुरुवात कशा प्रकारे केली जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. विशाल जाधव यांना आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. असं वाटलं होतं की धावफलक कमी पाहायला मिळेल, परंतु जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे सेकंड स्वेल मध्ये. यावेळेस ऑफ साईडला खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जे आहे ते ऑन्स झालंय. 49 धावा धावफलकावरती आहेत आणि त्या चेस करण्याकरता दोन फलंदाज आपण पाहतोय, सुशांत वाघ आणि संदीप धिंडा. मिस्टर विशाल जाधव बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. पुढील बॉल पहिलाच बॉल सूचित करण्याचा प्रयत्न, तो मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. सुशांत याच्याकडनं एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलं जाईल 2 या अंकांवरती. सुरुवात धीमी झाली म्हणून खचून जाऊ नका, कारण हलवारपणे चालणारं कासव देखील शर्यत जिंकू शकतोय, तर तुम्ही का नाही. आणि त्याचं चित्र फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. हो, यावेळेस ऑन साईडला खेळलेत. फ्रंट फूट वरती सफल झाले आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर मग चेंडूला रेट करण्यामध्ये यशस्वी झाले होते, परंतु आउटफील्ड थोडीशी खरचड असल्या कारणाने चेंडू मात्र त्या ठिकाणी अडला गेला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले 2 बॅटर. या 2 धावेने धावफलक पोचलं जाईल 4 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने चांगले मात्र प्रयत्न हे करावे लागत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते क्रिकेटच्या पटलावरती. म्हटलं गेलंय लढाल तर घडाल, नाहीतर मग मागे पडाल. हो, यावेळेस आपण पाहतोय बॉम्सर फेकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची दिशा देखील चुकीच्या बाजूने पाहायला मिळाली आहे आणि हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट आहे. आव्हान त्याच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकले, पोचले गेले 5 अंकांवरती. पुढील बॉल. ओ, यावेळेस ओव्हरपिच बॉल होता अगदी बॅटरच्या झोन मध्ये, परंतु बॅटरनं चुकी केली आहे. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे मिस झाले. कदाचित सरळ बॅटने या चेंडूवरती जर स्ट्रोक खेळले असते तर मग चांगल्या धावा मिळाल्या असत्या. यावेळेस मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेनं. 1 धाव वेगाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. 2 धावा इथून मात्र धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 7 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 12च्या वर धावा या बनवाव्या लागणार आहेत प्रत्येक षटकामागे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बॉलिंगचा अटॅक खूप चांगला आहे या पहिल्या ओव्हरमध्ये विशाल जाधव या गोलंदाजाकडनं. ओ, यावेळेस इनटू द गॅप शोधला गेलाय. रिकाम्या जागा भरा आणि ती रिकामी जागा भरली आहे यावेळेस डीप स्क्वेअरलेग क्षेत्राची.
चेंडू अगदी वेगानं निघून गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय हा विजय शेठ पाटील चषकातील दमदार शानदार वजनदार चौकार 4. तुझा मानाचा मान घेऊन येतात भक्त या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान कोमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलतय दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान धन्यवाद हडूसर, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 11 धावा, म्हणजेच येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा 38 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. इथून धावफलक थोडस वेगाने पुढे न्यावं लागणार आहे. रवी सोहळे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. सुशांत वाघ ऑन स्ट्राइक. पहिला बॉल रवी सोहळेचा लॉंग ऑफच्या दिशेने खेळले गेले. सुशांत त्या ठिकाणी हलकीशी मात्र मिस्टेक झाली होती, परंतु बॅकअप जर मिळालं नसतं तर मग चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला असता. 2 धावा इथे पूर्ण होतात. या 2 धावेने धावफलक पोचले गेले 13 अंकांवरती. संघर्षाचा काल कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे मात्र पाहावं लागतं. हलकासा प्रसंग आहे, कठीण परिस्थितीमध्ये निश्चितच जाणवतोय चंदुका स्पोर्ट सारजा संघ, परंतु या कठीण परिस्थितीत नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी इथून अजून जिंकलो नाहीये. जोपर्यंत स्वप्नात पाहिलेला दिवस येत नाहीये तोपर्यंत निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती संघर्ष हा सातत्याने करावा लागतो आणि तो संघर्ष मात्र इथून कायम ठेवला जाईल का? सुशांत आहेत आणि त्याला साथ देण्याकरता संदीप देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु सध्या आपण पाहिलं तर मग गोलंदाजीचा दर्जा आहे ना तो देखील खूप स्ट्रॉंग आहे रवी सोहळे या गोलंदाजाकडनं. पुढील बॉल फुल टॉस बॉल. यावेळेस आपण पाहतोय कव्हर पॉइंटला खेळले गेले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 16 अंकांवरती. इथून गाडी थोडीशी वेगाने पुढे न्यावी लागणार आहे चंदुका स्पोर्ट सारजा संघाची. चेंडू फेकून झाले 3. धाव फलकावरती धावा आहेत 16. पुन्हा एकदा ऑन साइडला गेले गेले संदीप, एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले तो म्हणजेच 17 अंकांवरती. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, मग ती धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येऊ की मग बॅटला चेंडू स्पर्श होऊन येऊ. त्यावेळेस आपण पाहतोय हलकेसे सफल क्रॉस झाले होते. बॅटर सुशांत प्ले अँड मिस. सुशांत निश्चितच विस्फोटक खेळाडू आहे आणि निश्चितच विस्फोटक खेळी करता त्याला देखील ओळखलं जाते. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर मग VTCA स्टार जे असोसिएशनची टीम होती त्याच्यातून मात्र त्याने खेळ मात्र केला होता. यावेळेस सफल क्रॉस झाले आणि काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. डीप फाईनली क्षेत्राच्या पलीकडे चेंडू निघून गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. यस षटकार आहे की चौकार हे चेक करायचं आहे. यस तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय.
थँक्यू सो मच. इट इज त्या ठिकाणी बाउंड्री प्रेक्षक आहेत. येस चौकार आहे. म्हणजेच 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 21 अंकांवरती. सुशांत वाघ करता निश्चितच एक ऑपॉर्च्युनिटी आहे वैभव धूम यांच्याकडनं. जर हा मॅच सुशांतने जिंकून दिला तर एक स्पेशल ॲडिशनल कॅप त्यांच्याकडनं मात्रे स्पोर्ट मधून ही स्पॉन्सर केली जाईल सुशांत करता. यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. संदीप दिंड्याच्या बॅट मध्ये यावेळेस येतोय हा चौकार आणि चौकाराने धावसंख्येचा बदलला आहे. एकार धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 25 अंकांवरती. सुशांतनं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थोडासा गेम आहे तो चेंज करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेस संदीपला देखील कमी लेखून चालणार नाहीये. त्याच्या बॅट मध्ये देखील चांगल्या धावा या ठिकाणी येऊ लागल्यात. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप होताना आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग चांगल्या धावा दोघांच्या बॅट मधनं आल्यात. 25 धावांची पार्टनरशिप सध्या आपण पाहतो या दोन्ही खेळाडूंमध्ये, संदीप धिंडा आणि सुशांत वाघ. 11 चेंडू आणि 24 धावा. हो हो, यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय. अगदी चेंडू आपण पाहतो वेगाने निघून जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता हा षटकार आपण पाहतोय संदीप धिंडा याच्या बॅट मधनं आलाय आणि या षटकाराच्या सायनं धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 31 अंकांवरती जाऊन धावफलक पोहोचलंय. पुढील बॉल. ओ, यावेळेस आपण पाहतोय चेंडू जाईल स्लिम ओढांच्या दिशेनं. शॉट लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतो, चेंडूला उचलतोपर्यंत एक सिंगल धाव ही धाव फलकावरती निश्चितच येताना आपल्याला दिसणार आहे. धावफलक पोहोचले गेले 32 अंकांवरती. आता मात्र आपण पाहणार आहोत चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि 17 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा मॅच आहे, परंतु इथून जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकावे लागतील, नाही तर मग गुच्छाने विकेट पकडावे लागणार आहेत. सुचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस हा वाईड बॉल अवंतच्या स्वरूपामध्ये एक धाव आणखी धाव फलकावरती ऍड केली जाईल. आता मात्र 9-16चं समीकरण हे राहिलं गेले. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत मरुदेव स्फोट राजावली बी आणि या मॅच मधला विजेता संघ. अजून एक वाईड बॉल येतोय. रवी सोहलेकरनं रोशन सोहलेकरनं वारंवार चुका होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच या चुका ज्या आहेत त्या लवकरात लवकर सुधाराव्या लागतील, कारण नाही तर मग हा सामना निघून जाईल चंदुका स्पोर्ट सारजा टीमच्या खात्यामध्ये. कारण म्हटलं गेले मनुष्याला ठेस मोठ्या डोंगरानं नाही तर ती एका छोट्या दगडानं लागते. यावेळेस मात्र जो चेंडू हाताळायचा होता अखेरीस तो चेंडू मात्र रोशनच्या माध्यमातून फेकला गेलाय. डॉट चेंडू या ठिकाणी येतोय. षटकातील पुढील बॉल. अजून एक डॉट बॉल. वाह, काय जबरदस्त वापसी या ठिकाणी केली आहे रोशन सोहळेनं. सुरुवातीचे दोन्ही चेंडू आपण पाहिले तर मग वाईट फेकले होते, परंतु त्याच्यानंतर सुधारणा ही केली गेली. म्हटलं गेले सुधारणेला वेळ लागत नाहीये आणि ते दृश्य या ठिकाणी दर्शवलंय रोशननं. पुढील बॉल.
यावेळेस अजून एक डॉट बॉल, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलेला आहे, परंतु तो निर्णय क्लिअर आहे की नाही हे चेक करण्याकरता बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. म्हणजे जिथून जो सामना आहे तो हलकासा कठीण झालाय. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे 6 आणि 6 मध्ये हा मॅच जिंकण्याकरता धाबा बनवायचे आहेत. 15 6 चेंडू 15 धावा. 6 मध्ये 15 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. इथे जर 6 मध्ये 15 बनवल्या तर मग या स्पर्धेमध्ये थोडासा जिवंतपणा पाहायला मिळणार आहे चंदुका स्पोर्ट सारजा टीमचा. नाहीतर मग मॅच अगदी झुकलाच जाईल तो, म्हणजेच बोपत बॉईज टीमच्या दिशेनं. नंबर 4चं षटक टाकण्याकरता भावेश भंडारी, उंच खांद्याचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे भावेशनं. 6 मध्ये 15ची गरज. पहिला बॉल भावेश भंडारीचा. अखो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल. फलंदाज संदीप धिंडा ह्या खेळाडूचा खेळ आउट. धनेश वाघ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. 5 चेंडू 15ची गरज. ओ लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती पुढे आला होता, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यावेळेस यशस्वी झालेत. 3 धावा वेगाने या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 3 धावेनं धावफलक पोहोचलं जाईल ते म्हणजेच 37 अंकांवरती. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता आहे. 2 उत्तुंग षटकार इथून जर आले तर हा सामना मात्र जिंकू शकतात. आणि ते षटकार मारण्याची धमक चमक असलेला खेळाडू सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय, मिस्टर सुशांत वाघ. सुशांतच्या माध्यमातून हा मॅच थोडासा कठीण झालाय, परंतु या कठीण परिस्थितीमध्ये मात्र स्वतःला सावरावं लागणार आहे. यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट, म्हणजेच येणारे 4 बॉल जिंकण्याकरता 11ची गरज. 4-11चं समीकरण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर 4-11ची ट्रेन पकडली तर मग ससूनगर ते सारजा हा प्रवास मात्र सुखरूप होईल, यात काही शंका नाहीये. 4 चेंडू 11ची गरज आहे. उमेश टाइम स्ट्रोक. इष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे रवी. करणार नाहीये चुकी, पकडलाय झेल आणि समाप्त झाला मिस्टर सुशांत वाघ या खेळाडूचा खेळ आउट.
सुशांत वाघ गेलेत, आता मात्र आकाश वाघ आलेत. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. ओ यावेळेस 6 चेंडू असणार आहे वाईट, म्हणजेच येणारे 3 बॉल आणि 10ची गरज. कालच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारचा एक सामना झाला होता. 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना मात्र त्या 10 धावा ठोकल्या होत्या. फलंदाज आपण पाहिला तर मग श्री साई गणेश चिंचपाडा या संघाचा मंगेश मोर या बॅटरने त्या धावा मात्र बनवल्या होत्या. ओ यावेळेस प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. आता मात्र 2 चेंडू 10, अजून सुद्धा मॅच आहे. इथून एखादा मोठा फटका आला तर मग शेवटच्या बॉल वरती काहीही घडू शकतंय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. रवीकडनं झाली आहे मिस्टेक, झेल मात्र सुटलाय, परंतु बॅकअप चांगला मिळायला गेले. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मग वापसी केली. आता मात्र जवळजवळ आपण पाहिलं तर मग 95% जो सामना आहे बोबत बॉईज संघाच्या बाजूने झुकला गेलाय. ज्या अनुषंगाने त्यांनी मात्र या ठिकाणी खेळ जो दर्शवला आहे या पहिल्या मॅच मध्ये. पुढील बॉल. ओ संधी होती. बिमर चेंडू हाताळला होता. कदाचित या बिमर बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला असता तर मग सामन्यामध्ये वापसी ही निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये झाली असती. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होती, परंतु बिमर चेंडू हाताळला होता. आता मात्र फ्री हिट बॉल आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 8 धावांची आवश्यकता. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चंदुका स्पोर्ट सारजा टीमचा जो प्रवास आहे तो मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. या स्पर्धेतून मात्र त्यांना मागे जावं लागतं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो म्हणजेच मिस्टर भावेश भंडारी या खेळाडूला. 8 चेंडू मध्ये 19 धावा. बॉलिंग करत असताना मात्र आपण पाहिलं तर मग 2 विकेट आणि 7 रन्स खर्च केलेत. म्हणून आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच